स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची संस्कृती आगळीवेगळी आहे। याच भूमीत कठोर परिश्रम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खरोखरच कर्मयोगी आहेत। लोकांमध्ये मिसळून काम करीत ते कौटिल्याने सांगितलेल्या राजधर्माचे पालन करीत आहेत, असे प्रसंग उद्गार राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी काढलेत। एक चहावाला केवळ देशाचे नेतृत्व करीत नाही तर त्याचा जगात डंका वाजतोय, असाच एक रिक्षावाला महाराष्ट्रासारख्या राज्याचे नेतृत्व करतोय। हे आपल्या भारतीय लोकशाहीतच घडू शकते असेही ते म्हणाले। तर पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी हिंदी मराठी भाषात उपस्थितांशी संवाद साधताना योद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीपर 3 शेर सादर केले। या प्रकाशन सोहळ्याला विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार भरत गोगावले, माजी आमदार रवींद्र फाटक, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कधी कधी गमतीने सांगतो की एकनाथ शिंदे यांना आमदार घेऊन आणल्यावर मुख्यमंत्री करणार असे सांगितले, तसे मलाही सांगितले असते तर अख्खा पक्षच घेऊन आलो असतो, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची संधी हुकल्याबाबतच्या भावना व्यक्त केल्या। शेवटी नशिबात असते तेच होते, आपण केवळ काम करत राहायचे असेही ते म्हणाले। ठाण्याच्या गडकरी रंगायत येथे पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीने उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह आमदार, खासदार आणि नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले। अनेक कोपर खळ्याही लगावल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी जाऊन शेती करतात आणि त्यांचे अनेकदा छायाचित्र येतात। मी माझ्या शेतात सकाळी जातो, पण प्रसार माध्यमांमध्ये शिंदे यांच्यासारखे मित्र नसल्याने माझे फोटो येत नाहीत, अशी कोपरखळी त्यांनी लगावली। शिंदे यांचे दरेगाव हे जावळी तालुक्यात नसून ते महाबळेश्वर तालुक्यात आहे। तसेच या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो हवा होता। शिवाय नातूविषयी शिंदे यांचे विशेष प्रेम असून त्यांचा एका परिच्छेदात उल्लेख करण्यात आलाय, तो अधिक विस्तृत असायला हवा। अशा पुस्तकातील त्रुटींवर अजित पवार यांनी बोट ठेवले। मंत्री उदय सामंत यांच्याऐवजी मला विचारले असते तर मी अधिक सांगू शकतो, असा सल्ला पवार यांनी लेखकाला दिला। उदय सामंत, दीपक केसरकर, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे हे सर्वजण माझे सहकारी होते, पण त्यांना शिंदे यांनी आपल्या पक्षात घेतले आणि त्यानंतर मलाही त्यांच्यासोबत सत्तेत घेतले, असेही अजितदादा म्हणाले। अजितदादा आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कुणी तोडू शकत नाही। 72 तासाचा रेकॉर्ड आहेच, पण एकाच टर्ममध्ये मी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री झालो। अजितदादा एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले व परत उपमुख्यमंत्री झाले। त्यामुळे राजकारणात अनेक रेकॉर्ड्स होतात, पण जो रेकॉर्ड एकनाथ शिंदे यांनी तयार केला तो यापुढे तुटणे कठीण आहे, असे भाष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करतात गडकरी रंगायतन सभागृहात हास्य पिकला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार देखील उपस्थित होते। यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की सत्ता पक्षातून बाहेर पडायचे आणि विरोधी पक्षासोबत जायचं, मग सत्ता तयार करायची, अशी हिंमत एकनाथ शिंदेने दाखवली। ती हिंमत या पुस्तकाचा नायक त्यांना बनवते। आम्ही दोघांनी अनेकदा एकत्र काम केले, आमचे संबंध चांगले राहिलेत। पहिल्या दिवसापासून एकमेकांवर विश्वास निर्माण झालाय, त्यामुळे वेगवेगळ्या पदांवर काम करतानाही तोच विश्वास कायम राहिला। जेव्हा राज्यात बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व संपवण्याचा विचार होतोय, तेव्हा वेगवेगळ्या बाकावरील आम्ही एकत्रित आलो आणि सरकार स्थापन केले। हे सरकार इतके प्रभावी झाले, त्यामुळे आमच्याकडे अजितदादाही आले, असे त्यांनी सांगितले। तसेच या संपूर्ण पुस्तकात एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास पाहायला मिळतो। पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर वडील संभाजीराव आणि आई वाळकेश्वरमध्ये राहायचे। त्यावेळी कुणाला माहीत नसेल, वाळकेश्वरच्या छोट्या घरात राहणारे त्यांचा मुलगा त्या वाळकेश्वरमध्ये वर्षा बंगल्यावर राहायला जाईल असे कुणाला वाटलं नाही। त्यांनी ज्या रीतीने एकनाथ शिंदेंना घडवले त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले। RSS आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात ते आले। दिघेंनी एकनाथ शिंदेच्या आयुष्याला वळण लावले।
जीवनातील सर्वात वाईट प्रसंग त्यांच्यावर आल्यानंतर त्यातून बाहेर काढण्याचे काम दिघेंनी करीत शिंदेमध्ये ऊर्जा भरली। त्यानंतर समाजसेवेसाठी उरलेले एकनाथ शिंदे सातत्याने पुढे जात राहिले, असे कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी केले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गावदेवी मैदानाखालील भूमिगत पार्किंगची व्यवस्था सुरू झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून गडकरी रंगायतन नाट्यगृह शेजारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेत आणि शाहू मार्केट येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या दोन्ही पार्किंगच्या कामासाठी राज्य शासनाने 70 कोटीचा निधी मंजूर केला आहे। दोन्ही ठिकाणी 628 चारचाकी तर 418 दुचाकी पार्किंगची व्यवस्था उभारली जाणार आहे। येत्या महिन्याभरात दोन्ही कामांच्या निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। 10 वर्षापूर्वी गडकरी रंगायतन शेजारील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेत वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। वाहनतळासाठी ही जागा उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पालिकेने पाठपुरावा केला होता, परंतु हा प्रस्ताव गेले काही वर्ष कागदावरच होता। दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला गडकरी रंगायतन शेजारील जागेच्या बदल्यात बाळकुंभ परिसरात जागा देण्याचा निर्णय पालिकेने घेऊन या प्रस्तावात मंजुरी दिली आहे। येत्या काही महिन्यात ही जागा पालिकेच्या ताब्यात येणार आहे। या ठिकाणी टावर पार्किंग उभारले जाणार आहे। या ठिकाणी 2400 चौरस मीटर जागा उपलब्ध आहे। त्या ठिकाणी बांधकाम केल्यानंतर 4200 चौरस मीटरची जागा वापरण्यास उपलब्ध होणार आहे। टावर पार्किंग पद्धतीनुसार 308 चारचाकी आणि 171 दुचाकी पार्क होऊ शकतात। या कामासाठी राज्य शासनाने 50 कोटीचा निधीही मंजूर केला आहे। हे पुस्तक म्हणजे माझ्या कारकिर्दीचा पिक्चर नाही, क्लायमॅक्स नाही, ते केवळ ट्रेलर आहे। असा खरा पिक्चर अजून बाकी आहे। मला लोकनाथ बनायला अजून बराच वेळ आहे। कितीही थकलो तरी नातू रुद्रांचे हेच माझे टॉनिक आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहात राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या राजकीय वाटचालीचा वेध घेणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्रजी आणि मी 24 तास रात्रीपर्यंत काम करतो, तर अजितदादा पहाटेपासूनच काम सुरू करतात। विकास आणि कल्याण हेच आमच्या कामाचे सूत्र आहे। तेव्हा कोणी काही म्हणत लाडक्या बहिणींनी सावत्र भावापासून सावध राहावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।